काय वाजवताय? मी फक्त तुम्हाला दाखवले की आर्चरी कसं खेळतात ते. काय नाही ग, तुक्का होता, नेहमी नाही लागत. विक्रांत, ए काही काय वेदांत, लागला की रे बाण? मला वाटलं पाठ दुखत असेल सो लागणार नाही. हा, एक मिनिट. माझी पाठ का दुखेल? अमू, वजन कमी झालंय का तुझं? झालं? हो. चला आपण गेम सुरू करूया. वेदांताने हा गेम तू जिंकणार, आम्हाला कुठे खेळता येतो? हो. अरे पण मी आता दाखवलं ना कसं करायचंय ते. अरे पण आपण एकदा ट्राय तरी करू. मी ट्राय करतो. हा बेस्ट. चालेल चालेल बेस्ट चालेल. जा. अमूल्य, थोडं एक मिनिट. इथे हो, असं 2 फिंगर्स. या 2. हो. बघ. हे इथे कर. असं लोड केलं. आता एम कर. फुल. कळलं? हो, कळलं. थँक्यू. आता मलाही तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय. सो आतापर्यंत आपण 127 प्रोजेक्ट्स डेडलाईनच्या आधी पूर्ण केले. अँड इट्स अ फॅन्टॅस्टिक अचीवमेंट. सी, आय नो तुमच्यातल्या काही जणांना मी रागीट वाटत असेल, टास्क मास्टर वाटत असेल, अँड आय नो की मी वाईट वागतो. पण हे सगळं ना एका स्वप्नासाठी आहे. VW इन्फ्रा ही फक्त आपली कंपनी नाही आहे, हे एक स्वप्न आहे. आणि हे स्वप्न तुम्हा सगळ्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आणि ॲज अ टोकन ऑफ अप्रिसिएशन उद्या जेव्हा तुम्ही सकाळी ऑफिसमध्ये जाल तेव्हा तुमच्या टेबलवर पण काहीतरी स्पेशल असेल. वाव. थँक्यू सो मच. बरं,
बर्थडे सेलिब्रेट झाला, पण एक इम्पॉर्टंट गोष्ट राहिली. तर काय? काय? पार्टी. वेदांत, मूल्य, तू एवढ्या रात्री इथे काही हवंय का तुला? अरे नाही, मला झोप येत नव्हती म्हणून मग आले असंच. ओके. तू झोपला का नाहीस? सहज. सहज? हो. बस ना. Happy birthday to you. Happy birthday to you. थँक्यू सो मच. Happy birthday. Thank you. आशीर्वाद. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. अरे पिकनिक कशी झाली तुमची? अरे सॉलिड एकदम. खूप मजा केली आम्ही. नुसता कल्ला केला. आणि अमर्त्य आलाय ना? कुठे आहे तो? तो तुमने बुलाया और हम आ गए. आजी पाय पडतो. सुखी राहा. पाय पडतो का? सुखी राहा. आणि काय रे गधड्या, तुला साधा एक फोन नाही ना करता येत? अगं फोन करायची काय गरज आहे? थेट मी चाललो ना भेटायला. काय, कसा आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस काकू? माझं काय चाललंय. मी फ्रेश होऊन येतो. ऑफिसला जायचंय ना? वेदांत, एक मिनिट, आलेच. जी काय? वेदांत, तुझ्यासाठी. आई अगं, कशाला हे? आता मी काय लहान राहिलोय का? तुला नकोय का ते? मला दे, मला आवडतात गिफ्ट. अरे नाही, बरोबर आहे तुझं वेदांत. आता लहान कुठे आहेस ना तू, पण आत्तापुरती ही गिफ्ट घे. लवकरच मोठं गिफ्ट देणार आहे मी तुला. मी फ्रेश होऊन येतो. मी पण येतो. मी पण येतो जरा फ्रेश होऊन. प्रवासाचा कंटाळा आलाय आता जरा. नाही नाही, एक मिनिट. जरा ये ना इथे, बस ये. थँक्यू. आई तू आज ऑफिसला? तुझी ओळख करून द्यायची आपल्या कंपनीच्या नवीन बोर्ड मेंबरशी. म्हणजे तू ऐकणारच नाहीयेस? गुप्ते, या कंपनीची किती टक्के मालकी माझ्याकडे? मॅडम 76%. ऐकलंस का? त्यामुळे मला कुठलाही निर्णय घेण्यापासून तू थांबवू शकत नाहीस. आपण आत केबिन मध्ये जाऊन शांतपणे बोलूया का? मला त्याची काही गरज वाटत नाहीये. मग मलाही नवीन बोर्ड ऑफ डिरेक्टरची गरज वाटत नाहीये. गुप्ते, वेदांत सर, मॅडम जो डिसिजन घेतील तो तुम्हाला एक्सेप्ट करावाच लागेल. पण कोण आहे नवीन बोर्ड मेंबर ते तरी सांगशील? कळेल, येतीलच आता.
नमस्कार. हाय, हे का आले तिथे? अरे असं काय करतोयस? हेच तर आहेत आपले नवीन बोर्ड मेंबर. आज आमच्या वेदांचा वाढदिवस आहे. अरे वा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एकत्र काम करू, कंपनीचा विकास व्हावा, हेच माझं ध्येय आहे. आज खरं तर वानखेडे साहेब हवे होते. आनंद वाटला असता त्यांना. तुझं नाव काय? विजय. मला ऑफिस दाखव. सर, विजय, ठीक आहे मॅडम, या. काय मस्त बर्थडे गिफ्ट दिले साई. साहेबांनंतर या घरातल्या लोकांसोबत, कुटुंबासोबत काम करायला मिळते. बरं वाटतं का? मग कामाला लागा. अगदी. पण त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न आहे. बोला. की माझ्यासारखे अतिशय छोट्या माणसाला इतकं मोठं पद का दिलं असेल तुम्ही? सरळ मार्गी तोंड उघडत नसेल ना की नाक दाबावंच लागतं. वेदांचं सध्या कामामध्ये अजिबात लक्ष नाही आणि मला तो कामामध्ये लक्ष घालू देणार नाही. त्यामुळे माझ्याकडे हा एकच पर्याय होता. आणि तुम्ही तर घरातलेच आहात. तुम्ही मला तुमच्या घरातलं समजता समाधान वाटतं फार मला. कसं आहे ना, वेदांच्या चुकाच मी त्याला दाखवून दिल्या तर त्याला त्या आवडणार नाही. मी त्याला काही विचारलं तर तो मला नीट उत्तरं देणार नाही. त्यामुळे माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळणार नाहीत. आणि म्हणूनच मी तुमची निवड केली. कारण जे प्रश्न मी विचारू शकत नाही ते तुम्ही विचारूच शकता. साहेबांचा मुलगा आहे वहिनी, त्याला मी काय सांगणार? लोट या कंपनीत मी आलेलं त्याला अजिबात आवडलेलं नाही. त्याच्या आवडीनिवडीचा प्रश्न येतच नाही इथे. कारण ही कंपनी उभी करायला मी पैसे दिलेत त्याला. त्यामुळे या कंपनीवर त्याच्यापेक्षा जास्त हक्क माझा आहे. तेव्हा कामाला लागा. आणि काही लागलं तर मी आहेच. येते. माझी वाट. हो, का काही काम होतं का? महत्वाचं बोलायचंय जरा तुझ्याशी. काही सिरियस? जीवन मरणाचा प्रश्न आहे. गप्प बैस. सांग काय बोलायचंय. अगं, वेदांची आई आणि आजी बाउन्सरवर बाउन्सर टाकतायत मला. म्हणजे त्यांना जाणून घ्यायचंय की वेदांच्या आयुष्यात कोण मुलगी आहे. अगं, हसतेस काय? अरे, वेदांच्या आयुष्यात कोण मुलगी असणार आहे? तू. पुन्हा तेच. मी तुला सांगितलं ना, माझ्या आणि वेदांमध्ये काही नाहीये. ऐक ना, मीही हेच सांगतोय की तुम्ही दोघांनीही आता हे एक्सेप्ट करा. अरे पण काय एक्सेप्ट करणार? काही नाही आमच्यात. अगं नाही, काय नाही. मी बघितलं त्या दिवशी पिकनिकला तुमचं जे काही आखो आखो मी सुरू होतं ते. आणि मला माहिती आहे तो प्रेमात आहे तुझ्या. नाही अमू, असं काही नाहीये. आणि हे बघ, आपण ऑफिस मध्ये आहोत, जरा हळू बोल. ओके, पण आता मी जे सांगतोय ते कर. म्हणजे तुला कळेल की वेदांच्या मनात तुझ्याबद्दल काय आहे. ओके? हे बघ, मला वेदांत मध्ये काहीच इंटरेस्ट नाही. पण वेदांच्या मनात माझ्याविषयी काय हे मला समजून घ्यायचं. सो ठीक आहे, तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे. डन.
डन. अरे दादा मी काय म्हणतो, अमर ते कसा नाही आला अजून, कुठे गेलाय तो? काय रे, तो जेवायला येणार नव्हता का? काही बोलला होता का तुला? माहित नाही. माहित नाही म्हणजे काय? अरे तुझा मित्र आहे ना तो. वर्षभराने भारतात परत आलाय, आपल्याकडे राहतोय, आणि तुला माहित नाही तो कुठे आहे? तू विचारायला नकोस का? हो ना. अरे आपण थांबलो असतो जेवायला त्याच्यासाठी. नाही नाही, काही गरज नाही. म्हणजे वेदांत, अरे फोन कर त्याला, विचार कुठे आहे तो. अरे काहीच बोलणं झालं नाहीये त्याच्याशी तो आल्यापासून. वेदांत, अरे फोन करतोयस ना त्याला? मी बघतो. हा. या काय झालं का नागपूर दर्शन? अबे नागपूर माहितीये ना मला. आता नागपूरच्या माणसांचं दर्शन घेऊन आलो. ओ, कुठे होतास रे तू? मी ही याच्या ऑफिस मध्ये अमूल्य आहे ना, ती काम हा. करते ती, हा. तिला सोडायला गेलो होतो. काय गोड मुलगी आहे ग. घरी पण जाऊन आलो तिच्या. अण्णांना भेटलो, आरतीला भेटलो. मस्त माणसं आहेत. ती तुझ्यापर्यंत सुद्धा पोचली का? मग अण्णांनी डोक्यावर हात ठेवलाच असेल तुझ्या. अगं असं का बोलतेस काकू तू? हे बघ, तुला काही माहिती नाहीये त्यांच्याबद्दल. मला तर त्यांची नावं सुद्धा घ्यायची नाहीयेत. त्या दोन मुलींपासून ना जरा लांबच राहतो. हा 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 सुख. बाप आहे. कुठे गेलेलास? अरे फोनवर सांगितलं ना मी तुला. अमू बरोबर बाहेर गेलो होतो आणि मग घरी सोडून आलो तिला. डिरेक्ट तिच्या घरी का गेलास? अरे त्यात काय एवढं? अमूचं घर ते माझं घर. अमूची आई ती माझी आई, अमूची बहीण ती माझी बहीण, आणि अमूचे अण्णा ते माझे अण्णा. पण एवढा वेळ? अरे काय झालं, पहिले आम्ही रेस्टॉरंटला गेलो, मग तिकडनं बाहेर फिरायला गेलो, आणि थोडा उशीर झाला सो म्हणलं घरी सोडूया. पण काय कमाल मुलगी आहे रे अमू. मला खूप आवडली. एक मिनिट, आवडली म्हणजे? अरे आवडली म्हणजे ॲज अ ह्युमन बिईंग. मला एक सांग, तू काय विचारतोयस तिच्याबद्दल? तू तर पुढची स्टेप घेणारच नाहीयेस ना. अरे पिकनिकला आपलं बोलणं झालंय ना यावर. पण मला सांग, मगाशी काकू त्यांच्याबद्दल असं का म्हणाल्या? मला तर आवडली अमूची फॅमिली. वेदांत, अरे काय झालं? काकूला नाही आवडत का अमू आणि तिची बहीण? नाही. अरे पण का? खूप मोठी हिस्ट्री आहे रे. आय हॅव टू नो इट. सी, मी तुला पिकनिकला सांगितलं होतं ना की विक्रांतने सुसाइड अटेम्प्ट केलं. सो विक्रांतला आरती आवडते, पण आईला आरती अजिबात आवडत नाही. हॉरेबल. पण हे सॉलिड आहे. मोठी बहीण छोटा भाऊ, छोटी बहीण मोठा भाऊ. सॉलिड लव्ह अँगल आहे हा. बरं मग आता? आता काय सांगितलं ना, कसं समजवायचं ते कळत नाहीये. सगळं खूप कठीण होऊन बसलंय रे. ऐक ना, तू नको टेन्शन घेऊ. तेरा दोस्त है ना अभी इधर. हा, ए उठ. अरे पकडे. काय अमर्त्य, काय चाललंय तुझं? सांगतो, एक मिनिट थांब. हे बघ, आज ना मी झोपणार आहे ना तू झोपणार आहेस. अरे पण काय चाललंय काय तुझं?
चीयर्स. अमर्त्य काय झालंय? खूप कन्फ्युज आहे ब्रो मी. का? अरे काय झालंय तुझ्या फॅमिलीला? म्हणजे नूतन काकूंनी मला अमूल्याचं एक वर्जन सांगितलं, मग आजीने मला अमूल्याचं एक वेगळं वर्जन सांगितलं, आणि तू त्या दिवशी पिकनिकला एक वेगळंच वर्जन सांगितलंस. अरे केवढा गोंधळ आहे हा. मी तर सगळं सांगितलंय ना तुला. हो, पिकनिकला त्या दिवशी म्हणालास अमूल्याबद्दल पुढची स्टेप कशी घेऊ कळत नाहीये, कारण नूतन काकूंचा विरोध आहे. मग तू वेडा समजतोस का रे मला? तू खोटं बोललास माझ्याशी. काय खोटं बोललोय मी? तू अमूल्याला किस केलंस. काय? कधी? वा, काय कधी? राहू दे, आजीने मला ना दाखवलाय फोटो तू आणि अमूल्या किस करतानाचा. बरं केलं तर केलं, अरे ऑफिसच्या पार्किंग लॉट मध्ये कोण किस करतं ब्रो? मी निदान अमर्त्य, असं काही नाही झालंय. असंच आहे. आजीने मला तो फोटो दाखवला, म्हणून मग मी आजीला हा फोटो दाखवला. अमर्त्य, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू हा फोटो का दाखवला आजीला? आता ती परत माझ्या मागे लागेल. अरे लागू दे ना मागे. प्यार किया तो डरना क्या. हे बघ, तसंही आजीने मला सांगितलंय की तू जर स्वतःहून तिला बोललास ना की तुला अमूल्य आवडते, तर पुढचं सगळं ती बघेल रे. म्हणजे इवन नूतन काकूंचा विरोध जरी असेल ना, तरी ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. हा, अट फक्त एवढीच आहे की तू स्वतःहून आजीला सांगायचंस की तुझं अमूल्यावर प्रेम आहे. आज कसे आलात तुम्ही? हे काय चालत असा? माझ्या केबिन मध्ये माझ्या परमिशन शिवाय आलेलं मला चालत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. हा? आज येऊ का वानखडे साहेब? या. असं या उभे कशाला राहिलात? हे आदर तिथ्य वगैरे तुम्हाला शोभत नाही अजिबात. काय काम? काम आहे महत्वाचं, पण त्याआधी या कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून एक महत्वाचा सल्ला द्यायचा होता. बाजूला ठेव काय? तुझा इगो. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इगो बाळगला की इथे घुसतो, काळजात त्रास होतो. मग त्याचा काय काम आहे ते सांगा. 27 करोड, 2 7 आणि 7 0. म्हणजे ही कामं पूर्ण झाली आहेत. बिल ओव्हरड्यू आहेत. काय झालं असं बघायला? काय असा माणूस कधी बघितला नाही का तुम्ही? तुमचा बॉस वेदांत वानखेडे आतमध्ये येताना परवानगी घेऊन आतमध्ये या, तेवढ्या शिस्तीचा आहे तो. बोर्ड ऑफ डायरेक्टर मधला माणूस तुमच्या समोर उभा आहे, त्याच्या समोर बसून राहतो तुम्ही. सॉरी सर. नाव काय तुझं? श्रीपाद. कसा चाललाय संसार? बायको काय करते? सर साखरपुडा केलाय मी तिच्याशी. आतापर्यंत लग्न होऊन मुलं बाळ व्हायला पाहिजे होती, तू अजून साखरपुड्यावरच अडकलायस. सर लग्न करेनच मी लवकर. सर तुम्हाला बोलवेन मी, नक्की या. हुशार आहेस. सर वेदांत सरांकडनं शिकलोय. तरीच प्रगती कुंठली आहे तुझी. काका तुम्ही? अरे अमूल्य, कशी आहेस? मी बरी आहे. मला ऍक्च्युली तुमच्याशी बोलायचं होतं. माझ्याशी? हो, या ना. ऑथॉरिटी लेटर आणि प्रोजेक्ट डिटेल्स. धन्यवाद. लेटर देतोय, पण मला नाही वाटत तुम्हाला जमेल.
जमणार. रक्कम वसूल करणार मी व्याजासकट. त्याच्या वडिलांचे फार उपकार आहेत माझ्यावर. नूतन वहिनींनी सांगितलेलं काम व्यवस्थित पार पाडणार आहे मी. काय काम सांगितलं आईने? आई आणि मुलात घरामध्ये काही बोलणं होत नाही का? बिझी आहेस फार? ओझ आहे कामाचं फार. तेच ओझ हलकं करायला आलोय मी. कंपनीच्या कामकाजात लक्ष घाला असं नूतन वहिनींनी सांगितलंय मला. राजा काम करताना कधी कधी फार वाहवत जातो. त्या राजाला कंट्रोल करायला आलोय मी. चला येतो. बरीच कामं करायची. कळावे लोभ असावा. मी जाऊ का बाहेर? मी बाहेर नोट्स. ताई गप्प बस. हॅलो. बिझी आहेस का? हो खूपच. 2 मिनिटं पण नाही आहेत का? नाही. अमूल्य इम्पॉर्टंट आहे. कशाबद्दल बोलायचंय? तुझ्याबद्दल. एक मिनिट. मी आधी तुला विचारलं की तुला जे काही बोलायचं ते इम्पॉर्टंट आहे का. नंतर मी तुला विचारलं की कशाबद्दल बोलायचं. तू मला म्हणालास तुझ्याबद्दल. तू ओकेस ना वेदांत? तू मला इम्पॉर्टन्स देतोयस. मी कधीपासून इम्पॉर्टंट झाले? 1 मिनिट. मी स्वप्न बघतीये का? अमूल्य तू ऐकणार आहेस का? बोल. ऑफिसमध्ये मला तुझ्यावर संशय घ्यायचा नव्हता. आपलं त्यावर बोलून झालंय. अमूल्य पण मला ना क्लिअर करायचंय. हे बघ, मला तुझ्यावर संशय घ्यायचा नव्हता. अगं तू त्या माणसाला ओळखतेस ना, म्हणून मी फक्त असं म्हटलं. वेदांत, एव्हाना तू सुद्धा मला ओळखलं असशील ना, पण तरीही तू माझ्यावर संशय घेतलास. आणि तेही कामावरून. हे बघ, मी जे काही काम करते ना ते मनापासून करते. अमूल्य मला माहितीये तू. मी कधी म्हणालो की तू मनापासून नाही करत काम? हो, पण आजच्या इन्सिडेंट नंतर माझी खात्री पटलीये की तू काहीही म्हणू शकतोस. अगं माझं इंटेन्शन तसं नव्हतं. तू चुकीचं घेतलंस. अच्छा, म्हणजे ह्यात सुद्धा माझीच चूक आहे. नाही नाही, मी कुठे म्हणतो की तू चुकीची आहेस. अरे पण तुझी चूक आहे असं तरी तू कुठे ऍक्सेप्ट करतोयस? अमूल्य तुझा राग नाही का शांत झालाय अजून? मी खरंच सांगतोय, माझं तसं इंटेन्शन नव्हतं. हे बघ वेदांत, तुझं इंटेन्शन काय होतं हे तुला माहिती. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी इतकी उथळ मुलगी नाहीये. मी जे काही काम करते ना ते अगदी प्रामाणिकपणे करते आणि मी तसंच करत राहील. पण आज तुम्हाला जे काही बोललायस ना त्याचं मला खरंच खूप वाईट वाटलंय. हो कळलं ते मला, म्हणून तर मी कॉल केला ना. बरं, ऍटलीस्ट तुम्हाला कॉल तरी केलास. ओके. उद्या ऑफिसला किती वाजता येणार आहेस? काय रे, तुला करमत नाही का मी ऑफिसमध्ये आल्याशिवाय? हा, कॉलेज नंतर लगेच ये. उद्या प्रॅक्टिकल नाहीये तर लवकरच ये. ओके. गुड नाईट. गुड नाईट. एक खूप झाला आता तुमचं. विक्रांत, तुझं आणि आरतीचं नेमकं काय आहे? अरे माझ्याकडे बघून बोल ना, त्याच्याकडे काय बघतोय? मला सांग, काय स्टेटस आहे तुझं आणि आरतीचं? इट्स कॉम्प्लिकेटेड. कळलं? अरे असा बालिशपणा नको करू विक्रांत. तुझं आहे प्रेम आरतीवर तर सांग ना. हो रे, मी अख्ख्या जगाला ओरडून सांगायला तयार आहे की माझं तिच्यावर प्रेम आहे. पण काय नूतन काकू? हो, मागे आईने आरतीचा अपमान केला तेव्हा अण्णांनी येऊन मला वॉर्निंग दिली की जोपर्यंत आई आमच्या प्रेमाला स्वीकारत नाही तोपर्यंत आरतीला फोन किंवा मेसेज करायचा नाही. ओके. आणि आता सगळं दादाच्या हातात. काय? अरे दादा, कारण आईने सांगितलंय ना, तू एंगेजमेंट साठी तयार झालास तर आई माझं आरतीशी लग्न लावून देईल म्हणून. विक्रांत, असं काही होणार नाही. अरे पण आईने प्रॉमिस केलंय ना असं. हे तुला नाही कळणार.
बरं एक मिनिट, मला सांग तुझा आणि अमूल्याचा काय सीन आहे? हे बघ, विक्रांत आणि आरतीचं लग्न अडलंय ते तुझ्या आणि अमूल्यामुळे ना. व्हॉट नॉनसेन्स? आम्ही काय केलंय? आता तू मला बोलायला लावू नको हा. अरे पण आमच्यात नाही असं काही. असं काय करतो दादा? अमृता एक मिनिट, तुला ना काहीतरी दाखवतो थांब. मी आहे वेदांतची गर्लफ्रेंड. बोल ना आता, काय नाही म्हणून. अरे वेदांत, आता तर काहीतरी व्हायलाच हवं, कारण त्याशिवाय नाही तर विक्रांत आणि आरतीचं लग्न नाही होणार रे. एक मिनिट, मी काय म्हणतो, तू आत्ता तिला टेम्पररी गर्लफ्रेंड बनव ना. मग एकदा विक्रांत आणि आरतीचं लग्न झालं की मग पुढचं पुढे बघता येईल. अरे मी केला होता प्रयत्न, पण तीच तयार नाहीये. मी आहे ना, तू टेन्शन नको घेऊ. पण एक सांगू, मला असं वाटतं तू अमूल्याशी खरंच लग्न करशील. खरं तर मलाही तसंच वाटतं दादा. आणि मला वाटतंय तुझ्या एक कानाखाली द्यावी. सॉरी. ए विक्रांत, तू जा इथून, गेट आउट, जा. दादा, आता सगळं तुझ्याच हातात आहे रे. तू असं जातोस का? जात. तू त्याच्यावर का राग काढतोयस? बोल वेदांत. ऐक ना, आई अगं मार्केटमध्ये कंपनीचं नाव खराब होत आहे. मला ते आपण जे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट केले होते तिथून फोन येत आहेत की हा बिलाचे पैसे परत मिळावे म्हणून दादागिरी करतोय. आई तुला कळतंय का, हा जर असाच वागत राहिला ना तर आपल्याला एकही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट नाही मिळणार. खूप नुकसान होईल आपलं. कोणता प्रोजेक्ट मिळत नाहीये तुला? आई आता ते तर बिडिंगच्या वेळेस कळेल ना. पण तू या माणसाला यात इन्व्हॉल्व नको करू, त्याला बाहेर काढ प्लीज. प्रोजेक्ट मिळवण्यासाठी काही अडचण येत असेल तर मला कळव, मी बघते काय करायचं ते. आई तुला चांगलंच माहितीये मला असं वशीला लावून किंवा पैसे खायला खाऊन मिळालेलं काम नाही आवडत. यू नो दॅट. वेदांत, प्रत्येकाची कामाची पद्धत ही वेगळी असते आणि प्रत्येक जण तुझ्या पद्धतीने काम करणार नाही. आई पण ते पैसे वसूल करतायत ही कंपनीसाठी चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळे मी त्यांना अडवणार नाही. समजलं? सर तुम्ही शांत व्हा. गेट आउट. हॅलो, गुड मॉर्निंग अमूल्य. गुड मॉर्निंग. कुठे आहेस? अरे मी आता कॉलेजला जायला निघाले. काय झालं? तू कॉलेजला जायच्या आधी थोडा वेळ काढशील का? हो, पण झालं काय? ऍक्च्युली मला बोलायचं आहे तुझ्याशी. मग बोल ना. तसं नाही, म्हणजे भेटून बोलूया ना. कारण मला आणि अमर्त्याला बोलायचं आहे. तुला आणि अमर्त्याला? काही सिरियस आहे का? ते मी कसं सांगू ना. म्हणजे? ऐक ना अमूल्य, तू कॅफेमध्ये येशील का आता? आत्ता? अरे नाही, मी आत्ता आले तर मला कॉलेजला जायला खूप उशीर होईल. अमूल्य बघ ना, म्हणजे थोडा वेळ काढता आला तर. आपण एक काम करूयात का, आपण कॉलेज नंतर किंवा मग ऑफिस नंतर भेटूयात? नाही नाही, ऍक्च्युली अमर्त्य आज रात्री US साठी निघतोय. ओ, ठीक आहे चालेल. म्हणजे तसं असेल तर मग येते मी कॅफेला. कॉलेजला जायला जरा उशीर होईल, पण ठीक आहे, हरकत नाही, मी करेन मॅनेज. ओके, मी पण निघतो आता घरातून. हा ओके.